आधीपासून म्हणजे लग्न झालं तेव्हा मला चहा पण येत नव्हती. लग्न झालं तेव्हा चहा येत येत नव्हता? मग आपल्याला तर आता ते करायचंच आहे लाईफ टाइम. हम्म. मग ते शिकायला हवं. मग हळूहळू मग ते शिकलात. हळूहळू आता शिकले. नीट येतो ना? सगळ्यांचा हो. पहिला पदार्थ कोणता करणार? मी आता कवळ्या फणसाची भाजी जवळा टाकून करणार आहे. कवळ्या फणसाची जवळा टाकून भाजी. हा. कवळा आणि जवळा दोन्ही आहे. लागणारं साहित्य घेऊन या. कवळ्या फणसाची जवळा टाकून भाजी. माहितीये ना त्याला काय बोलतात? नाही. गावी काय बोलतात? काय? पुसभाजी बोलतात. काय? पुसभाजी. पूस भाजी. हा. कवळ्या फणसाची जवळा टाकून भाजी, जिला म्हणतात पूस भाजी. लागणारं कारण साहित्य घेऊन या ताजी ताजी. हो ना? हो. घेऊन या. कवळा फणस, जवळा, कांदा, टोमॅटो, धनाची पावडर, गरम मसाला, कढीपत्ता, बारीक चिरलेला लसूण, हळद, खोबरं, मीठ, तिखट आणि बारीक चिरलेली मिरची. छान. लगेच कृती करू. काय करायचं पहिल्यांदा? हो, पहिला हा उकळून घ्यायचा आपल्याला. बर. कढई चालेल ना? चालेल. चांगला उकडायला पाहिजे ना तो. स्मॅश. हा बस. थोडस मीठ. तुम्ही एवढं नाजूक बोलून राहिल्या. किती घालायचं मीठ? बस. पुरे का? बस. माझा आवाज पूर्ण विरार मध्ये असतो. हा, माझी रिक्षा असली तरी पण लोक घाबरतात. कधी तुम्ही एखाद्यावरती तुमचा खूप तारसप्तकातला आवाज लावला? खूप वेळा. एखादा अनुभव सांगा ना. आताच पोलीस कंप्लेंट एक झालेली. तुमच्यावर? माझ्यावर नाही, हा. म्हणजे एका लेडीज रिक्षावालीला मारलं होतं कुणी? रिक्षावाल्याने. हं. ते असंच थोडस मॅटर झालेलं तर माझा आवाज नेहमीच असतो विरारमध्ये. मग तुम्ही तिला सोडवलं का? सोडवलं नव्हतं पण ठीक आहे. मी नव्हती त्यावेळेला, घरी असते मी. 7:30 7:30 वाजता मी घरी जाते. मग तेव्हा मी नव्हती पण सपोर्ट पण केलेला. तुमची वट आहे का? हो, खूप आहे. दिसायली ती डोळ्यात. ठीक आहे, आपण हा जो 10-15 मिनिटं 10-15 मिनिटं जरा उकडून घेऊया आणि मग पुढच्या कृतीकडे वळूया. चालेल, चला. येस पूनमजी, आता याला आपण कढईमध्ये ठेवलं होतं शिजत. बघूया का? चेक करू. हो. मस्त. फणसाला बहुतेक वाफ आलेली फार आवडत नाही. एवढं 10-15 मिनिटं देऊन एवढीशीच वाफ आली. हे करून बघितलं. ठीक आहे, झालंय व्यवस्थित. का बाउल मध्ये काढून घेऊया ना? हो. वा. पुढची काय कृती आता? पहिला जवळ आपण भाजून घेऊया. आता हा जवळा भाजता भाजता अजून एखाद 2 प्रश्न विचारतो. हा, हो, विचारा. एखादं वेगळं क्षेत्र निवडलं. आता उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या परिस्थितीमुळे म्हणा, लॉकडाऊनच्या सगळ्या सिच्युएशन मुळे म्हणा, रिक्षा चालवायचा निर्णय घेतला.